जय शिवराय मित्रांनो. सह्याद्रीमधील अत्यंत कठीण असा समजला जाणारा ट्रेक म्हणजे तैलबैला किल्ला. कोकणातून घाटमाथ्यावरील घाटवाटा सापडवणाऱ्या महत्त्वाच्या जागांचा हा दिशादर्शक. चला तर मग वैशिष्ट्यपूर्ण प्रस्तर भिंत असलेला तैलबैला किल्ल्याची सफर पाहूयात आपल्या गरुडाच्या नजरेतून. सह्याद्री पर्वतरांगेची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावा रसामुळे झालेली आहे. लावा रसाचे थर हे थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकांमुळे लावा रसाचे थर एकावर एक जमत गेले. त्यानंतर ऊन, वारा, पाऊस यांचा परिणाम म्हणून त्या थरांची झीज होऊन एक वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाली. त्यालाच भौगोलिक भाषेमध्ये प्रस्तरभिंत असं नाव दिलं गेलं आहे. तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर हे अशा प्रस्तर भिंतीचे एक उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लावा रसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तिला आपण आपल्या प्रमाण भाषेमध्ये प्रस्तर भिंत असं म्हणतो. तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळ भिंतींमुळे आपले लक्ष हे पूर्णपणे वेधून घेतो. तैलबैलाची भिंत साधारणपणे 1013 मीटर म्हणजेच 3332 फूट उंच असून उत्तर दक्षिण अशी पसरलेली आहे. या भिंतीच्या मध्यावर व्ही आकाराची खाचसुद्धा आहे. यामुळे या भिंतींचे दोन भाग झालेले आहेत. या भिंतीच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरांमध्ये उतरणारा माल हा घाटमाथ्यावरील बाजारपेठांमध्ये आणला जात असे. या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदरांपासून ते बाजारपेठेंपर्यंत किल्ल्यांची एक साखळी बनवलेली असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यापर्यंतच्या लोणावळा खंडाळा परिसरात येण्यासाठी प्राचीन काळामध्ये 2 घाटमार्ग होते. पहिला घाटमार्ग हा पाली, सरसगड, ठाणाळे लेणी, वाघजाई घाट, तैलबैला, कोरीगड आणि लोणावळा परिसर अशा पद्धतीचा असून दुसरा घाट हा पाली, सरसगड, सुधागड, सवाष्णीचा घाट, घनगड, तैलबैला, कोरीगड आणि लोणावळा परिसर या प्रकारच्या 2 घाटवाटा अस्तित्वात होत्या. त्यातील एक म्हणजे वाघजाई घाट. या घाटावर लक्ष देण्यासाठी तैलबैलाचा उपयोग करण्यात येत असावा. तैलबैला ते ठाणाळे लेणी हा प्राचीन घाटमार्ग आजही वापरला जातो. तैलबैलावरून नैऋत्य सुधागड, आग्नेयेस घनगड आणि ईशान्येस कोरीगड हे नजरेस पडतात. आकाश निरभ्र असल्यास पश्चिमेच्या बाजूने सरसगडाचा माथा हा आपल्याला स्पष्टपणे पाहता येतो. तैलबैला किल्ल्याचा विशेष इतिहास हा दस्तऐवजांमध्ये बघायला मिळत नाही. परंतु या गडावरून दिसणाऱ्या कोकण प्रांतातील भूभागावर देखरेख ठेवण्यासाठी विशेषपणे या गडाचा वापर केला जाईल तसे पुरावे 12व्या शतकातले आढळतात. शिवाय सवाष्णीचा घाट व वाघजाई घाट या मार्गे चालणाऱ्या परदेशी व्यापाराला संरक्षण देण्यासाठी रात्रंदिवस येथे चौकी पारा ठेवण्यात आला होता. आणि व्यापाऱ्यांच्या दळणवळणासाठी तैलबैला किल्ल्याचा वॉच टॉवर याप्रमाणे वापरही केला जाईल. कारण त्या काळात असलेले घनदाट जंगल व त्या जंगलांतून वाट शोधणे हे मुश्किल कार्य होते. परंतु दूरवरून दिसणाऱ्या तैलबैलाच्या दिशेने चालत गेले की वाट सापडायला मदत मिळेल. शिवाय संध्याकाळी या गडावर गंजा पेटवल्या जात जेणेकरून धुराचे उठणारे उंच उंच लोळ व आगीच्या ज्वाला पाहून व्यापाऱ्यांना मार्ग शोधायला मदत मिळत असे.
अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण कातळकड्याचा तैलबैला किल्ला पाहिला. हा किल्ला आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून आपण जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.